महामार्गाच्या कडेला साठलेल्या चिखल खडीने भरले जातात मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे. ठेकेदाराची थुकपट्टी, महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेचा लेखाजोखा विचारण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून पेण प्रांत कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तात्काळ खड्डेमुक्त महामार्ग करण्याचे आदेश दिले व कामचुकार यंत्रणांनी त्यास होकारही दिला. मात्र दुसऱ्या दिवशी ठेकेदाराच्या कामगारांनी रस्त्याच्या कडेला पडलेला चिखल आणि खडी उचलून पुन्हा खड्डे भरायचे काम करून तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नादात प्रवाशांच्या जीवाशी खेळ मांडला असताना महामार्ग प्राधिकरण अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पळसपे इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला असून जोपर्यंत महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील असेही संतोष ठाकूर यांनी म्हटले आहे. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, खारपाडा पनवेल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ह्या महामार्गाचे ठेकेदार आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी जे आहेत हे जबाबदार आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणा यांना पाठीशी घालते, त्यामुळेच ह्या रस्त्याची दुरावस्था आहे. ज्या दिवशी ह्या यंत्रणेवर आणि ठेकेदारावर अपघातास कारण म्हणून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल त्या दिवशी हा रस्ता निश्चितच वापरण्यायोग्य किंवा मुंबई गोवा महामार्गाचं रुंदीकरण हे योग्य पद्धतीने होईल. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही मागणी आहे की अपघातास कारण असलेल्या ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी जे ठेकेदार संबंधित आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.